अरे वाकू नका चला. आपल्या सालाबादप्रमाणे जो नवरात्रीचा जो आपला सर्वात महत्त्वाचा जो महोत्सव असतो तो आज विधिवत पद्धतीने पार पडलेला आहे. आणि या ठिकाणी मला यावर्षी विशेष सर्वांच्या भाविकांना बातमी द्यायला आनंद होत आहे की यावर्षी आमच्या जे ट्रस्टमार्फत जवळजवळ 60 कोटीचे जे कामं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मंदिराचे जे कामं आहेत आतल्या पूर्ण सभामंडप असेल, गाभारा सोडून इतर जी सर्व कामे आहेत ज्याच्यामुळं भाविकांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचबरोबर भाविकांचं दर्शन अतिशय चांगल्या प्रतीचं होणार आहे. त्यासाठी वर्क ऑर्डर पूर्ण झाले आहेत आणि लवकरच 1-2 दिवसात आमच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि काल ते पाहणी पण करून गेलेले आहेत. लवकरच आपलं मंदिराचं जे काम आहे याच्यामध्ये ज्याच्यामुळं बरेचसे एक्झिट वाढणार आहेत, ज्याच्यामुळं तर आपली जी सध्या साधारण 30 ते 40 हजार रुपये भाविक दररोजची क्षमता आहे ती ऑलमोस्ट दुप्पट होण्याची म्हणजे प्लॅनिंग आम्ही त्यानुसार केलेलं आहे. त्याचबरोबर मुखदर्शनासाठीचं जे सध्या अडचणी येत आहेत ते सुद्धा त्या नवीन जे काम आता होणार आहेत तर त्याच्यामध्ये होणार आहेत. त्याचबरोबर आपल्या मंदिरातला जो आतला एरिया आहे त्याच्यामुळे बरेचसे जे असुसंगत असलेली कामं आहेत, म्हणजे जे आमचं समोर असलेलं स्टेडियम असेल, पोलीस स्टेशन असेल, ते आपण काढून टाकून आपल्या मंदिराचा एरिया जवळजवळ दुप्पट होणार आहे. त्यामुळं आणि मला विशेष आनंद आहे की गेल्या जवळजवळ 2 वर्ष मला काल 30 तारखेला पूर्ण झाली. या कार्यकाळामध्ये ही पूर्ण मंदिराचं जे महत्त्वाचं काम आहे मला वाटतं की हे आणि ज्याच्यामुळं एक प्रकारचा हा जीर्णोद्धारच आहे, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये त्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. आणि किमान 500 वर्षांनी आपल्या मंदिराचं आयुर्मान यामुळं वाढणार आहे. तर मला वाटतं विशेष की या 2 वर्षामध्ये मी देवीजींच्या चरणी हे काम अर्पण करू शकलो याचा नक्कीच आनंद आहे. आणि साधारणतः या आठवड्यामध्येच आम्ही विशेष शक्यतो आपला या आठवड्यामध्येच चांगला मुहूर्त बघून आम्ही लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्क ऑर्डर वगैरे फायनल झालेले आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः आम्ही आपले वेगवेगळे मठ आहेत आणि पुजारी मंडळ आहेत यांनी वेळोवेळी आम्हाला त्याचबरोबर आमचे ते देवीच्या संदर्भात असणारे सर्व जे लोक आहेत त्यांनी पूर्ण आराखड्यामध्ये आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीनंच आम्ही हा मंदिराचा आतला जो आराखडा आहे तो करू शकलो. त्यासाठी सर्व आमचे महंत असतील, सर्व पुजारी मंडळ आहेत, त्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र मंदिरामध्ये आज घटस्थापना करण्यात आली. आज घटस्थापनेचं महत्त्व म्हणजे या ठिकाणी घटाचा कलशाची मिरवणूक करून या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आज घटाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी अन्नधान्याबरोबर कडधान्याची बी बियाची या ठिकाणी रोपण करण्यात आली. या ठिकाणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, आजचे पूजेचे पुजारी राजाभाऊ मलबा कदम, त्याचबरोबर सर्व पुजारी बांधव, सर्व महंत, सर्व सेवेकरी, सर्व पुजारी बांधव, भाविक भक्त यांच्या उपस्थितीमध्ये
आई राधाच्या उदोच्या जयघोषामध्ये आज तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना संपन्न झालेली आहे. सर्व मांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आज घटस्थापना झालेली आहे. या घटस्थापनेचं महत्त्व म्हणजे आपण वेगवेगळे धान्य आपण त्यामध्ये अर्पण करत असतो. याचं एक वैज्ञानिक असं टच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक असा टच आहे. आपण ते धान्य अर्पण केल्यानंतर ती एक टेस्ट करण्याची पद्धत होती आणि कोणतं धान्य कशा पद्धतीनं येतं त्याच्यावर शेतकरी सर्व जनता आपलं ते धान्य कोणतं आपण पिकवायचं हे ठरवत होती. म्हणजे हाच एक मोठं एक महत्त्वाचा वैज्ञानिक टच म्हणा किंवा एक कुठं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला एक वेगळ्या पद्धतीनं असं बघितलं जायचं आणि पुढे त्याचा फायदा आपल्याला समाजाला कसा होईल अशा पद्धतीचं हे आपले सणवार आपले आहेत. त्याच पद्धतीनं आज तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना झालेली आहे. या देवी सर्वभूषे श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. आज घटस्थापना झालेली आहे आणि त्याबरोबरच नवरात्रीमध्ये येणारे भक्त नवरात्रीतला काय येतात, नवरात्रामध्ये एक सहस्त्रपटीने देवी तत्त्व कार्य करतं आणि या तत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर फायदा घेण्यासाठी लोक भाविक भक्त तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनाला येतात. नवरात्रामध्ये दर्शन केल्यावर आपले रजतम गुण नष्ट होऊन जास्तीत जास्त आपण सत्वगुण जास्तीत जास्त घ्यायचे असतात. त्यामुळे नवरात्रामध्ये 9 दिवस अखंड गर्दीचा ओघ चालू राहतो. याबरोबरच येथे येणारे अनेक भक्त आहेत, आराधी आहेत, गोंधळी आहेत, सर्व जाती आणि पंथाचे लोक इथं देवीच्या दर्शनाला इथं भाविक भक्त येतात.